आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। प्रतिनिधी राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर। खुलताबाद सेलूज वेरूळ येथील शिवपुराण कथेचा समारोप शिवपुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपदेशाने। अकर शिवपुराण कथेनिमित्त लाखोच्या संख्येने भाविक वेरूळ नगरीत दाखल। हर हर महादेवाच्या गजराने वेरूळ नगरी दुमदुमली। व्हॉइस ओव्हर संभाजीनगर जिल्ह्यातील 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळ येथील जनार्दन स्वामी आश्रमातील डोममध्ये दिनांक 23 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या शिवपुराण कथेचा समारोप 30 नोव्हेंबर रोजी शिहोर येथील शिवपुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपदेशाने पार पडला। पंडित प्रदीप मिश्रा यांचे चिरंजीव राघव मिश्रा यांनी या कथेस सुरुवात केली होती। 7 दिवस सुरू असलेल्या या कथेस पंडित प्रदीप मिश्रा यांनी 2 दिवस सपत्नीक उपस्थिती लावून शिवभक्तांना वेरूळ येथील 12वी ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेवाचे वैशिष्ट्य व छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवभक्तीची खरी गोडी वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगामुळेच लागल्याचे ही या कथेत प्रदीप मिश्रा यांनी सांगितले। 7 दिवस चाललेल्या या शिवपुराण कथेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांची लाखोच्या संख्येने उपस्थित असल्यामुळे वेरूळ नगरीस यात्रेचे स्वरूप आले होते, तर हर हर महादेवाच्या गर्जनेने वेरूळ नगरी दुमदुमली होती। या शिवपुराण कथेचे आयोजन सोपान नारखेडे, हितेश नारखेडे, डॉक्टर पल्लवी नारखेडे या परिवाराने केले होते, तर या आयोजन समितीमध्ये सुनील आवटे, शैलेश क्षीरसागर, प्रवीण देवकर, विशाल मुंदडा अशा अनेक मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले। शिवपुराण कथेच्या समारोप प्रसंगी मंचावर अनेक संत महंत यांची उपस्थिती होती। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल।